मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने वडूज शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली। रॅलीच्या शुभारंभाप्रसंगी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। या घोषणाबाजीने संपूर्ण बाजार पटांगण दुमदुमले। तालुका अध्यक्ष अनिल माळी, महिला तालुका अध्यक्ष वृषाली रोमण, नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे, उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव, नगरसेवक जयवंत पाटील, सचिन माळी, श्रीकांत काळे, मनाजी पाटोळे, सुनील गोडसे, ओंकार चव्हाण, आरती काळे, स्वप्नाली गोडसे, शशिकांत पाटोळे, प्रदीप शेटे, अप्पासाहेब गोडसे, रणजित गोडसे, गणेश गोडसे, मंदार जोशी, गणेश खडके, प्राध्यापक सुहास पवार, ॲडव्होकेट राजीव चव्हाण, संजय पोद्दार आदी उपस्थित होते। येथील सिद्धिविनायक मंदिरात शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष अनिल माळी म्हणाले, ऑपरेशन सिंदूरमुळे भारताची संपूर्ण जगात प्रतिमा उंचावली आहे। देशाचं नेतृत्व कणखर माणसाच्या हातात असेल तर सैन्याला लढताना चांगली स्फूर्ती मिळते। आपला देश मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्ण सुरक्षित असल्याचं लोकांना जाणवलं। तिरंगा रॅलीमुळे देशभक्तीची भावना निर्माण होणार आहे। भारत माता की जय, वंदे। आज वडूज शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे। या रॅलीमध्ये सर्व माजी सैनिक, सर्वच नागरिक, सर्वच महिला पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, सर्वच नगरसेवक आणि सर्वच आपले देशावर प्रेम करणारे सर्वच नागरिक आज या कार्यक्रमाचा हाच उद्देश आहे की मोदी साहेब जे देशासाठी लढतात आणि जे आपले सैनिक जिथं बर्फ एवढा असतो त्यांना जेवण मिळत नाही, त्यांच्या आपल्या सुरक्षेसाठी ते तिथं बलिदान देत आहेत। त्यांना श्रद्धांजली म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण ही केले तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे आणि सर्वच आपल्या नागरिकांचे मी मनापासून स्वागत करीन की आपण वेळात वेळ काढला। आता 1 मिनिट आपली फक्त श्रद्धांजली होईल आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपला असा जाहीर। माता की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। अमर रहे वीर जवान, अमर रहे वीर जवान, अमर रहे। भारत माता की जय, भारत माता की जय। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन पुजारी, आकाश यादव, वडूज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।